नमस्कार मित्रांनो, आजी सोनियाचा दिनू या पद्धतीने केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत 3 ऑक्टोबर घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. यामुळे आपली मराठी भाषा आता 7 समुद्रपार अधिक पोहोचणार यात शंका नाही. तेव्हा या सुवर्ण दिनाच्या मंगल निर्णयाचे स्वागत व तमाम मराठी जनांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, एखादी भाषा अभिजात म्हणून कशी ठरवतात यासाठीचे निकष आता बघूया. 1. ही भाषा प्राचीनता, श्रेष्ठत्व, स्वयंभूपणा व सलगता या 4 कसोट्यांमधून पूर्ण केलेली असावी. ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करायचा आहे ती भाषा 1500 ते 2000 वर्षे जुनी असावी लागते. या भाषेतील साहित्य प्राचीन व मौल्यवानही असावे लागते. दुसऱ्या भाषेकडून उसने घेतलेले साहित्य या भाषेमध्ये नसावे. प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेहून वेगळे असावे. समृद्ध ग्रंथ व साहित्य या भाषेमध्ये असावे. या सर्वांची पडताळणी होते, अभ्यास होतो आणि मगच अभिजात भाषेचा दर्जा मिळत असतो. मित्रांनो, यापूर्वी 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्या आहेत तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि संस्कृत. विशेष म्हणजे आता त्यात मराठी, बाली, प्राकृत, बंगाली व आसामी या 5 भाषांची भर पडली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी केले गेलेले प्रयत्न अनेक आहेत. यासाठी मराठी सारस्वतांनी व अभ्यासकांनी अनेक वर्ष मेहनत घेतलेली आहेत. 12 जुलै 2013 मध्ये प्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या समितीने एक अहवाल बनवला. त्याद्वारे संशोधन बनवण्यात आले. पुरावे गोळा करून अहवाल सादर करण्यात आला. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने आता काय फायदा होणार? मित्रांनो, केंद्र सरकारकडून भाषा समृद्धीसाठी दरवर्षी 250 ते 300 कोटी रुपये अनुदान मिळणार. भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सोय होणार. प्राचीन ग्रंथ व साहित्य हे अनुवादित होणार. महाराष्ट्रातील सर्व जवळपास 12,000 ग्रंथालयांना सशक्त बनवले जाणार. मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी या साऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळणार. आणि विशेष म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज हेही स्थापन होणार. मित्रांनो, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू या प्राचीन ग्रंथांची विशेषता संत, पंत आणि तंत वाङ्मयातील श्रेष्ठत्व व हजारो सारस्वतांच्या लाखो पुस्तकांनी अमृताशीही पैजा जिंकणारी मराठी बनली आहे. तिचा अभिमान आपणाला कायम आहेच, परंतु आपली मराठी आता अभिजात बनली. त्यामुळे आता माय मराठीचा विशेष अभिमान बाळगूयात. चला तर मग या विषयावरील आपल्या कमेंट्स नक्की नोंदवा व नाद माय मराठीचा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.